फ्रेंड्स, प्रयाग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. प्रथम व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन क्लिक करायचं आहे आणि त्याच्या बाजूला आलेलं बेल आयकॉन हे देखील प्रेस करायचं आहे. हॅलो फ्रेंड्स, मॉन्टेग्यू चेम्सफर्ड मॉन्टपर्ट सुधारणा कायदा जो आहे 1919चा हा आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही यापूर्वीचे जे आपले 2 पार्ट आपण केलेले होते त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्वीचे जे काही कायदे आहेत त्या कायद्यांवरती आपण 1909 पर्यंत पोहोचलेलो होतो. ठीक आहे. तर त्यापूर्वीच्या कायद्यांवरती जे आय बटन आहे त्या आय बटनमध्ये ते व्हिडिओ येत आहेत ते सुद्धा पाहून घ्यायचे. त्यामुळं या व्हिडिओची सुद्धा त्या ठिकाणी लिंक लागणार आहे. कारण कायदेमंडळ काय असतं, कार्यकारी मंडळ काय असतं किंवा त्या कायद्याच्या मध्ये काय दोष होते आणि त्या दोष निवारण्यासाठी 1919चा कायदा का करावा लागला या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. ठीक आहे. तर त्यासाठी या कायद्यांच्या अगोदरची कायदे देखील अभ्यासणं हे महत्त्वाचं आहे. कारण आज तुम्ही जे लेक्चर पाहत आहात त्यांनी ते पूर्वीचे पार्ट पाहूनच नंतर या पार्टला पाहिलं तर तुम्हाला ते लक्षात राहणार आहे आणि त्याचा फायदा देखील होणार आहे. ओके. तर त्या आपल्या या लेक्चरमध्ये आज आपण मॉन्टेग्यू चेम्सफर्ड त्यालाच मॉन्टफर्ट सुधारणा कायदा म्हणजेच इंडियन कौन्सिल ॲक्ट जो आहे ऑफ 1919चा तो आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर आता हा अभ्यासण्यासाठी किंवा हा कायदा जो आहे 1919चा हा करण्याची काय गरज होती हे आपण थोडक्यात पाहूया आणि त्याचे मुद्दे आपण पूर्णपणे समजून घेऊया. राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, यामध्ये प्रश्न हा परीक्षेमध्ये जर आला तर तो आपल्याला सोडवता आला पाहिजे. ठीक आहे. तर यातील सर्व गोष्टी आपण या लेक्चरमध्ये घेतलेल्या आहेत. त्यामुळं याच्यावरती क्वालिटी क्वेश्चन्ससुद्धा आपण व्हिडिओच्या शेवटी रिव्हिजन्समध्ये बघणार आहोत. त्यामुळं पूर्ण होल अँड सोल तुमची कंप्लीट रिव्हिजनसुद्धा याच टॉपिकमध्ये प्रॅक्टिससहित होणार आहे. ठीक आहे. तर 1909च्या परिषद कायद्याने अपेक्षाभंग केला आणि काँग्रेसवर्गीय असेल किंवा इतर लोक असतील, इतर जनता असेल भारतामधील, त्यांचा असंतोष या 1909च्या कायद्यांमध्ये कायमस्वरूपी तसाच राहिला. म्हणजे भारतीय जनतेच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा या 1909च्या कायद्यामध्ये पूर्ण झाल्या नाहीत, त्या अपुऱ्या ठरल्या. त्यामुळं भारतीय जनतेमध्ये असंतोष राहिला आणि 1909च्या कायद्यामुळं मुस्लिम मतदारसंघ जे होते ते स्वतंत्र केलेले होते. त्याचाच परिणाम इंग्रजांना मुस्लिमांची सहानुभूती मिळाली, परंतु ती जास्त काळ टिकली नाही. का? कारण 1914मध्ये इंग्लंडची तुर्कस्तान विरोधी जी भूमिका होती ती मुस्लिम समाज सरकारवर वेळेस रुष्ट झाला. म्हणजे या गोष्टीचा इम्पॅक्ट असा पडला की सुरुवातीला मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देऊन इंग्रजांनी जी सहानुभूती मिळवलेली होती ती सहानुभूती 1914च्या तुर्कस्तान विरोधात पहिलं जे महायुद्ध होतं त्या इंग्लंडने ती गमावलेली होती. आणि त्यातूनच पुढे नंतर 1916 डिसेंबर रोजी काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये एक करार झाला, तो होता लखनौ करार. आता या लखनौ कराराचा इम्पॅक्ट हा 1919शी काय संबंध होता? कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यातूनच जनतेमध्ये असंतोष वाढत चाललेला आहे. मुस्लिमांची सहानुभूती अगोदर जी मिळवलेली होती ती आता आपल्यासोबत राहिलेली नाही आहे. यामुळं मुस्लिम लीग, काँग्रेस ही आपल्यापासून असंतोषी जास्त बनत चाललेली आहे आणि आपल्याला पहिल्या महायुद्धामध्ये जनतेचं सहकार्य मिळवायचं आहे. पहिल्या महायुद्धामध्ये युरोपात ज्या गोष्टी होऊ लागलेल्या होत्या त्या गोष्टींसाठी एक प्रकारचा बॅकअप हा इंग्रजांना भारतीय जनतेकडून हवा होता. त्यामुळं भारतीय जनता म्हणलं तर त्यामध्ये काँग्रेस पण आली आणि मुस्लिम लीग पण आली. यांचा असंतोष कमी जर करायचा असेल तर यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांना आपण थोडक्यात एक प्रकारे मंजुरी देऊया आणि मंजुरी देऊन त्यांची सहानुभूती आपण मिळवूया. अशा पद्धतीने मॉन्टफर्ट म्हणजेच मॉन्टेग्यू भारतमंत्री आणि चेम्सफर्ड गव्हर्नर जनरल यांनी अशा पद्धतीने हे या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे मॉन्टेग्यूची घोषणा या ठिकाणी आपण लक्षात घ्यायला हवी. असंतोष दूर करण्याकरिता पहिल्या महायुद्धात भारतीय जनतेच्या सहकार्याकरिता आता यामध्ये 18 जुलै 1917 रोजी एक प्रकारे त्याची नियुक्ती करण्यात आली आणि लॉर्ड एडविन मॉन्टेग्यू यांची भारतमंत्री म्हणून नियुक्ती केल्याचं घोषित केलं. 20 ऑगस्ट 1917 रोजी यांनी एक घोषणा केली आणि ती मॉन्टेग्यूची घोषणा इतिहासामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्नांमध्ये विचारलेली आहे. तर ती महत्त्वपूर्ण घोषणा कोणती होती ती थोडक्यात आपण बघूया. त्याच्यामध्ये 4 सूत्र होते, 4 तत्त्व होते. त्यामध्ये एक प्रकारे असं सांगितलेलं होतं की जे धोरण होतं भारताविषयी त्या राज्यकारभाराच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांचं वाढत्या प्रमाणामध्ये सहकार्य घ्यायचं
भारतात जबाबदार राज्यपद्धती प्रत्यक्षात आणण्यासाठी स्वयंशासित संस्थांची हळूहळू सुरुवात करायची, त्यात वाढ करायची. आणि हे जे वरील दोन जे मुद्दे सांगितलेले होते ते भारतात म्हणजे जबाबदार शासन प्रणाली टप्प्याटप्प्याने क्रमाक्रमाने आणायची. आणि ही करत असताना ती कधी करायची, केव्हा करायची, यासाठी भारतासमवेत त्याची चर्चा करायची, विचारविनिमय करायची, असे तत्त्व या घोषणेची होते. म्हणजे मॉन्टेग्यूची जी घोषणा होती ही यामध्ये स्वराज्याच्या मागणीचे संकेत आपल्याला एक प्रकारे त्या ठिकाणी मिळालेले आहेत. आता हा 1919चा जो कायदा होता त्या कायद्याचा एक थोडक्यात सरनामा जर बघितला तर हा 4 तत्वाच्या आधारावरच होता. जी मॉन्टेग्यूची घोषणा झाली त्या मॉन्टेग्यूच्या घोषणेनंतर काँग्रेसच्या मागणीमध्ये देखील एक प्रकारची पुढे भविष्यामध्ये स्वराज्याच्या मागणीची गोष्ट निर्माण होऊ लागली. आणि कायद्याचा जो सरनामा होता त्या 4 बाबी कुठल्या कुठल्या होत्या तर त्या 4 बाबींमध्ये शॉर्टमध्ये मी इथं लिहिलेलं आहे. जबाबदार शासन पद्धतीचं धोरण भारतामध्ये ब्रिटिशांना द्यायचं आहे हे मान्य त्या ठिकाणी केलं. ते जबाबदार शासन पद्धती क्रमाक्रमाने द्यायची आहे हे देखील त्या ठिकाणी मान्य केलं. आणि वाढीव सहभाग जनतेचा, भारतीय जनतेचा वाढीव सहभाग देखील या जबाबदार शासन प्रणालीमध्ये आणण्यात येणार आहे. आणि ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक म्हणून हा भारत राहील असं या कायद्याच्या सरनाम्यामध्ये होते. हे 4 तत्वे 1919च्या भारत सरकार विषयक कायद्याच्या सरनाम्यामध्ये प्रेम्बलमध्ये घेण्यात आलेली होती. आणि मॉन्टेग्यूची घोषणासुद्धा यालाच जवळपास सेम ॲज असल्यासारखी आहे. स्वराज्याच्या मागणीचं संकेत एक प्रकारे या इथल्या भारतीय जनतेला या 1919च्या कायद्यातून थोडंसं दिसू लागले. कायद्यातील तरतुदी काय होत्या तर एकूण 47 कलमं होती. आणि त्यामध्ये काय काय तरतुदी होत्या ह्या थोडक्यात बघूया. आता इथं 1 नंबरला जो मुद्दा लिहिलेला आहे शासन यंत्रणेतील बदल म्हणून महत्त्वाचे. शासन यंत्रणेत कुठले कुठले बदल केलेले होते तर त्यामध्ये भारत मंत्र्याचा पगार हा पूर्वी भारतातून व्हायचा, तो आता इंग्लंडमधून होणार होता. कारण इंग्लंडमध्ये जबाबदार भारत मंत्री धरण्यात आलेला होता. हायकमिशनर म्हणून एक नवीन पद त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. हे कशासाठी निर्माण केलेलं होतं तर हे जे पद होतं हे इंग्लंडमध्ये भारत सरकारची काही कामं असतील तर ते कामं करण्यासाठी हायकमिशनरचे पद नव्याने निर्माण केलेलं होतं. आणि त्याचा पगार मात्र भारतीय संस्थेकडून द्यायचा होता किंवा भारतातूनच तो पगार त्याला द्यायचा होता. इंडिया कौन्सिलमधील सभासदांची संख्या देखील त्यामध्ये काय करण्यात आलेली होती, वाढवण्यात आलेली होती. किमान 8 आणि जास्तीत जास्त 12 अशा पद्धतीने ठेवण्यात आलेली होती. आणि या सभासदांची जी पात्रता आहे किंवा कार्यकाल आहे ही पात्रता म्हणजे कशी तर ती पात्रता म्हणजे त्यांना कमीत कमी भारतामध्ये वास्तव्य करायला 10 वर्ष झालेले असतील आणि 5 वर्षासाठी त्यांची नियुक्ती ही त्या ठिकाणी होणार. अशा पद्धतीने ही सभासदांचा कार्यकाल त्यामध्ये इंडियन कौन्सिलमधील होता. भारत मंत्र्याचे प्रांतामधील सोपीव खात्यावरील नियंत्रण त्या ठिकाणी रद्द केले आणि राखीव खात्यावर पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले. हे इथं महत्त्वाचं आहे. परंतु कराबाबत हे स्टार केलेलं आहे. कराबाबत का स्टार केलं आहे कारण कराबाबत जे भारत मंत्र्यांचं त्या ठिकाणी मत जे होतं हे महत्त्वाचं होतं. परंतु दोन्ही राखीव आणि सोपीव अशा दोन्ही यांचं ज्यावेळेस ते मत होईल म्हणजे प्रांतिक कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ या करांबाबत जर निर्णय घेत असेल आणि त्या दोघांचं जर एकमत झालं असेल तर भारत मंत्री त्या ठिकाणी हस्तक्षेप करणार नाही असं देखील त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण होतं. मी पुन्हा एकदा हे वाक्य सांगतो. भारत मंत्र्याचे प्रांतांमधील सोपीव खात्यावरील नियंत्रण रद्द केलेलं होतं. सोपीव खाते प्रांतामधील ओके. मग त्या सोपीव खात्यामध्ये पुढे बघणारच आपण काय काय आहे ते. परंतु त्यावरील नियंत्रण भारत मंत्र्याचं कमी केलं आणि राखीव खात्यावर पूर्वीप्रमाणेच जे नियंत्रण भारत मंत्र्याचं होतं ते तशाच पद्धतीनं ठेवण्यात आलं. आता त्यामध्ये करांबाबत मात्र भारत मंत्र्याच्या करांबाबत जे काही मुद्दे होते त्यामध्ये प्रांतिक कायदे मंडळ असेल किंवा कार्यकारी मंडळ असेल जर यांचं एकमत त्या ठिकाणी होत असेल तर भारत मंत्र्याचा म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी रोल किंवा हस्तक्षेप हा करता येत नव्हता. अशा पद्धतीने हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. बारीक बारीक मुद्दे आहेत परंतु थोडंसं तुम्ही थोडं लक्षात घेऊन हे आपल्याला पुढे जायचं आहे. ठीक आहे. म्हणजे शासन यंत्रणेतील कुठले कुठले बदल या कायद्यामुळे झाले, हे चेंजेस काय झाले हे पूर्वीच्या 1909च्या याच्यामध्ये सुद्धा. ठीक आहे. सभासद संख्या असेल, हाय कमिशनरचे पद असेल, भारत मंत्र्याचा पगार असेल, त्यांची पात्रता व कार्यकाल असेल. ठीक आहे. तर यामध्ये द्विदल राज्यपद्धतीचा एक प्रारंभ केलेला होता. त्यामुळंच त्या ठिकाणी एक प्रांत आणि केंद्र अशा पद्धतीनं होतं आणि नंतर राखीव आणि सोपीव असे 2 खाते देखील त्यामध्ये निर्माण केलेली होती. आता द्विदल राज्यपद्धती प्रांतामध्ये राखीवमध्ये जमीन महसूल, दुष्काळ निवारण, पाणी, फॅक्टरी, न्याय, पोलीस, वीज, वायू, कामगार कल्याण आणि औद्योगिक विवाद यामध्ये एक थोडंसं लक्षात जर घेतलं आपण तर पाणी असेल, वीज असेल, दुष्काळ निवारण, जमीन महसूल हे जे शेतकरी संबंधित किंवा न्यायासंबंधित ज्या काही गोष्टी आहेत किंवा उद्योगासंबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या राखीवमध्ये आलेल्या आहेत.
म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या. आता SOPUमध्ये ज्या गोष्टी आहेत ह्या थोड्याशा शिक्षण, स्थानिक स्वशासन, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, सहकारी सोसायट्या, पशुवैद्यकीय खाते, बांधकाम, मासेमारी, अबकारी कर, उद्योग, वजन व मापे, सार्वजनिक करमणूक, धार्मिक व धर्मदाय संस्था, ग्रंथालय, संग्रहालय, हे सर्व SOPUमध्ये येत होतं. आता तुम्हाला याच्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे काय, तर जे काही महत्त्वाचे होते ना ते राखीवमध्ये होते आणि राखीव जे आहे हे खात्यावरती भारत मंत्र्याचं नियंत्रण होतं. SOPUमध्ये जे आहे हे प्रांतामध्ये SOPUमध्ये दिलेली जी मुद्दे आहेत हे खालील दिलेली आहेत. परीक्षेमध्ये जास्त काही याच्यामध्ये असं विधानात्मक प्रश्न नाही येणार, परंतु द्विदल राज्यपद्धती प्रांतामध्ये होती किंवा शासन यंत्रणेतील कुठले बदल होते अशा पद्धतीचं एखादं विधानात्मक क्वेश्चन त्यामध्ये येऊ शकतं. ठीक आहे. सदस्य संख्या प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी होती. आता ती प्रांतामध्ये वेगवेगळी होती. ओके. किमान 70% निर्वाचित आणि जास्तीत जास्त 20% सरकारी होते आणि 10% नामनिर्देशित गैरसरकारी होते. 9 प्रांत होते, त्यामध्ये बंगाल, बॉम्बे, मद्रास, वायव्य सरहद्द, पंजाब, मध्य प्रांत, आसाम, वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे डबल झालं या ठिकाणी. ते इथं बिहार व ओरिसा हे एक आहे. ठीक आहे. म्हणजे आपण जे या ठिकाणी बघितलेले आहेत ते बंगाल 140, बॉम्बे 114, मद्रास 132, वायव्य सरहद्द प्रांत 53, पंजाब 94, मध्य प्रांत 73, आसाम 53, बिहार व ओरिसा 103. अशा पद्धतीनं प्रांतांमधील द्विदल राज्य पद्धतीमध्ये जे प्रांतिक मंडळ आहे या कायदे मंडळाची सदस्य संख्या त्या ठिकाणी वेगवेगळी होती आणि ती किती होती ती आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने यामध्ये एक 9 ठिकाणी 9 प्रांत होते आणि 9 प्रांतांची ही आकडेवारी आहे. त्यातील 3 ठिकाणची आकडेवारी सेम आहे. वायव्य सरहद्द 2 ठिकाणची, वायव्य सरहद्द आणि आसाम. ठीक आहे. नंतर पुढे त्यामध्ये वेगवेगळे आहे. आता हे आकडे आपल्याला परीक्षेमध्ये विचारणार नाही आहेत. फक्त आपल्याला एक ॲज इट इज आयडिया लक्षात ठेवायची की सर्वात जास्त बंगालमध्ये होते, त्यानंतर मद्रासमध्ये होते, त्यानंतर बॉम्बे, त्यानंतर बिहार व ओरिसा. अशा उतरत्या क्रमाने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी चालेल. याच्या मागच्या पाठामध्ये सुद्धा आपण एक स्मॉल ट्रिक्स बघितलेली होती, परंतु एक कमीत कमी परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न हे विचारलेले आहेत. फक्त कन्सेप्च्युअल प्रश्न कुठले आहेत त्यातून विधान तयार होणारं की सदस्य संख्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळी होती किंवा राखीव SOPUमध्ये जे भारत मंत्र्याचं नियंत्रण होतं किंवा जे आपण किमान किंवा निर्वाचित सदस्य किंवा नामनिर्देशित गैरसारखे सदस्य ह्या प्रांतातील टक्केवारी कायदेमंडळातली ते विचारलेलं असतं. आता पुढे निर्वाचित सदस्य जे आहेत हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे त्या ठिकाणी व्यवस्था होती, मात्र मताधिकार अत्यंत मर्यादित होता. सदस्यांचे अधिकारही त्या ठिकाणी थोडक्यात वाढवण्यात आलेले होते. निर्वाचित सदस्य जे होते ना त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे त्या ठिकाणी घेतलं जायचं. आता द्विगृही कायदे मंडळाची निर्मिती देखील करण्यात आलेली होती. आता ही प्रांतामध्ये जर द्विदल शासन प्रणाली बघितली आपण, ठीक आहे, तर त्यामध्ये द्विगृही कायदे मंडळाची निर्मितीसुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायची. वरिष्ठ सभागृह आहे, काउन्सिल ऑफ स्टेट म्हणतो आपण त्यालाच आपण राज्यसभा म्हणतोय. 60 सदस्य होते, नामनिर्देशित 26 होते आणि निर्वाचित 34 होते. नामनिर्देशितमध्ये 20 सरकारी आणि 6 सदस्य त्यामध्ये गैरसरकारी होते. निर्वाचितमध्ये 34 आहेत. त्याचं डिवायडेशन 20 + 10 + 3 + 1 जर बघितलं आपण तर जे 20 आहे हे 20 साधारण मतदारसंघातून होते, 10 मुस्लिम मतदारसंघातून होते, 3 युरोपीय मतदारसंघातून होते, तर 1 शीख समुदायातून होता, शीख मतदारसंघातून होतं. 1919मध्ये शीखांनासुद्धा स्वतंत्र मतदारसंघ त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. प्रश्नपरीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेला आहे. आता वरिष्ठ सभागृह ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे कनिष्ठ सभागृहसुद्धा आहे. सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेल मी त्याला म्हणतात. केंद्रीय कायदेमंडळ म्हणून ओळखलं जातं. 145 सदस्य आहेत. त्यामधील नामनिर्देशित 41 आहेत, निर्वाचित 104 आहेत. नामनिर्देशितमध्ये 26 + 15 आहेत. 26 हे सरकारी आणि 15 हे गैरसरकारी आहेत. निर्वाचितमध्ये 104 सदस्यांचं डिवायडेशन जर बघितलं तर 52 जे आहेत हे 52 सदस्य त्या ठिकाणी साधारण मतदारसंघातून आहेत. 32 जे आहेत हे धार्मिक मतदारसंघातून आहेत. त्यामध्ये मुस्लिम आणि शीख, मुस्लिमांना 30 तर शीखांना 2 त्या ठिकाणी निर्वाचित सदस्यांमध्ये जागा होत्या. आणि 20 ज्या जागा आहेत त्या 20मध्ये पुन्हा जर डिवायडेशन केलं 7 + 9 + 4 तर हे 20 जे डिवायडेशन होतं हे स्पेशल मतदारसंघांसाठी होतं, विशेष मतदारसंघांसाठी होतं, 7 जमीनदारांसाठी होतं, 9 युरोपीय समुदायातील युरोपीय मतदारसंघासाठी होतं आणि भारतीय व्यापाऱ्यांसाठी एक होतं. ठीक आहे. म्हणजे यामध्ये दोन्हीकडं आपण जर सदस्य संख्या बघितली तर तुम्ही एक लक्षात घेतलं असेल की यामध्ये मुस्लिम मतदारसंघ असेल किंवा शीख मतदारसंघ असेल एक त्यांनासुद्धा यामध्ये मतदारसंघांच्या जागा ह्या आपल्याला दिसून आलेल्या आहेत. 1909नुसार मुस्लिम मतदारसंघांना होत्या, तर 1919मध्ये शीख मतदारसंघांनासुद्धा त्या ठिकाणी ते देण्यात आलेले आहेत. शीखांसोबत इतर कोणाला ते वाढवून देण्यात आलेले आहेत. असं जर आपण त्या ठिकाणी जर बघितलं तर त्यामध्ये ख्रिश्चन आहे, ओके,
ख्रिश्चन आहेत यांनासुद्धा तिथे स्वतंत्र मतदारसंघ यामध्ये देण्यात आलेली होते. पुढे हेतू जर बघितला आपण या राज्यसभेचा, तर जी कनिष्ठ सभागृहानं नामंजूर केलेली विधेयकं आहेत त्यांना मंजूर करण्याचा महत्त्वाचं कार्य या वरिष्ठ सभागृहाचं होतं. सदस्यांचा कार्यकाल 5 वर्षाचा होता आणि दरवर्षी 1/5 सदस्य त्या ठिकाणी निवृत्त व्हायचे. आता सभागृहाचं अध्यक्षस्थान कोणाकडं असायचं, तर सभागृहाचं अध्यक्षस्थान हे गव्हर्नर जनरल नियुक्त ज्या व्यक्तीला करायचं, नामनिर्देशित ज्यांना करायचं ते त्या ठिकाणी त्या सभागृहाचे अध्यक्ष राहायचे. आता यामध्ये कनिष्ठ सभागृहाच्या बाबतीमध्ये थोडासा चेंज आहे. जो कार्यकाल आहे हा 3 वर्षाचा आहे आणि गव्हर्नर जनरल यामध्ये वाढवूसुद्धा शकत होता तो काही कारणास्तव. गव्हर्नर जनरल हा अध्यक्ष निवडू शकत होता, परंतु नंतर कायदेमंडळामार्फत तो निवडला जाऊ लागला. आता त्यामध्ये मताधिकार जर बघितला या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांकरिता, तर प्रत्यक्ष मतदारांकडून प्रतिनिधींची निवड, मात्र प्रौढ मताधिकाराचे तत्त्व त्यामध्ये मान्य करण्यात आलेलं नव्हतं. मर्यादित स्वरूपात मताधिकार देण्यात आलेले होते. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी 3 मुद्दे एक पॅरलल फरक म्हणून बघितलेले आहेत. राज्यसभेकरिता 10,000 रुपये वार्षिक आयकरदाते जे होते त्यांना या ठिकाणी मताधिकार ठेवण्यात आलेला होता. पुढे नंतर 750 रुपये वार्षिक भूमिकरदाते होते त्यांना, आणि एकूण असं पूर्ण भारतामध्ये जर बघितलं तर 1.0073% मताधिकार यामध्ये म्हणजे मतदान करणारे व्यक्ती हे त्या ठिकाणी राज्यसभेसाठी पात्र ठरलेली होती. तसंच केंद्रीय कायदेमंडळासाठी जे कनिष्ठ सभागृह होतं, सेंट्रल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीसाठी 2,000 रुपये वार्षिक आयकरदाते, 50 रुपये वार्षिक भूमिकरदाते आणि 0.38% मताधिकार त्या ठिकाणी भारतामध्ये एकूण 24 कोटी लोकांपैकी होता. हे इथं आपण लक्षात घ्यायचं आहे. राज्यसभेपेक्षा थोडा जास्त या ठिकाणी मताधिकार एक व्यक्तींना मिळालेला होता. आता ते प्रत्यक्ष मतदारांकडून प्रतिनिधीची निवड त्या ठिकाणी व्हायची, परंतु प्रौढ मताधिकाराचे तत्त्व या ठिकाणी स्वीकारलेलं नव्हतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचंच आहे आणि नोट देखील करून घ्यायचं आहे. ओके. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ह्या थोड्याशा तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा एकदा जर बघितला तर तुम्हाला हा नंतर पुन्हा मग पूर्ण सुधारणा कायदा जो आहे हा वाचायची गरजसुद्धा पडणार नाही, कारण प्रत्येक मुद्दा आपण यामध्ये डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आता केंद्रीय कायदेमंडळाचे जे अधिकार आहेत, आता केंद्रीय कायदेमंडळाचे अधिकार कोणते कोणते आहेत, तर त्यामध्ये गव्हर्नर जनरलला अधिवेशनाबाबतचा अधिकार होता. मग अधिवेशनाबाबतचे जे अधिकार असतात त्यामध्ये कायदेमंडळाचे अधिवेशन बोलावणे, तहकूब करणे, बरखास्त करणे हे अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आलेले होते. ठीक आहे. पुढे नंतर कायद्याच्या बाबतीतचा अधिकार होता. मग कायद्याच्या बाबतीतचा कुठला अधिकार होता, तर केंद्रीय कायदेमंडळाला भारतासाठी कायदे करणे, त्यामध्ये दुरुस्ती करणे, पुन्हा नंतर पूर्वीचे काही कायदे असतील तर ते रद्द करणे, हे अधिकार त्यामध्ये कायद्याच्या बाबतीत देण्यात आलेले होते. परंतु काही महत्त्वाचे जे विषय होते त्या महत्त्वाच्या विषयांसाठी जी विधेयकं मांडायची होती, त्या महत्त्वाच्या विषयांसंबंधित जी विधेयकं मांडायची होती ती गव्हर्नर जनरलची पूर्वसंमती त्यासाठी घेणं हे आवश्यक होतं. आता त्यामध्ये कुठले कुठले असे विषय होते, तर हे IMP म्हणून जे लिहिलेलं आहे सुरक्षा व शांततेच्या बाबतीमध्ये, किंवा गव्हर्नर जनरल स्वतः विधेयक पारित करण्याचा अधिकार त्याला होता, किंवा अध्यादेश काढण्याचा 6 महिन्याचा अधिकार देखील त्याच्याकडे होता, किंवा एखादं मंजूर झालेलं जर विधेयक असेल एखाद्या मंडळाने कायदेमंडळाने मंजूर केलेलं तर ते नकाराधिकार करण्याचं सुद्धा त्याच्याकडे अधिकार हा होता. आणि हे काही विधेयकांसाठी गव्हर्नर जनरलची संमती घेणं किंवा गव्हर्नर जनरलचा पूर्ण अधिकार यामध्ये परत पाठविण्याच्या सहित एखाद्या विधेयकासंबंधी हा त्या ठिकाणी होता. ओके. आता पुढे नंतर सदस्यांचे जे अधिकार आहेत त्या सदस्यांच्या अधिकारांबाबत थोडक्यात वाढ या ठिकाणी करण्यात आलेली होती. त्यामध्ये सभागृहामध्ये प्रस्ताव मांडणे असेल, स्थगन प्रस्ताव असेल, किंवा प्रश्न उपप्रश्न विचारणे असतील, उपप्रश्न म्हणजेच पूर्वनी प्रश्न त्या ठिकाणी आले, तहकुबीची सूचना मांडायची असेल तर किंवा सभागृहात एखादा ठराव मांडायचा असेल तर इत्यादी अधिकार कायदेमंडळाच्या सभासदांना त्या ठिकाणी देण्यात आलेली होते. आता या कायद्यामध्ये जबाबदार शासन पद्धतीचं तत्त्व अंतर्भूत नव्हतं, हे एक लक्षात घ्या. का असं म्हणतोय आपण, कारण गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाचे जे सभासद कायदेमंडळाला त्या ठिकाणी जबाबदार नव्हते. हे मी पुन्हा एकदा सांगतो या ठिकाणी की जबाबदार शासन पद्धतीचं तत्त्व यामध्ये अंतर्भूत केलेलं नव्हतं. कशामुळं, तर गव्हर्नर जनरलच्या जे कार्यकारी मंडळाचे जे सभासद आहेत हे कायदेमंडळाला त्या ठिकाणी जबाबदार नव्हते. त्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला देण्यात आलेला होता. आता गव्हर्नर जनरलला देण्यात आलेला होता आणि हा गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाला व्यापक अधिकार त्या ठिकाणी मिळालेले होते. व्यापक अधिकार कार्यकारी मंडळ आणि भारतीय
लोकांना या गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये 3 जागा देण्यात आलेल्या होत्या. एकूण गव्हर्नर जनरल प्लस 8 साधारण सदस्य म्हणजे असे एकूण 9 जणांचं कार्यकारी मंडळ त्या ठिकाणी होतं. आणि हे कार्यकारी मंडळ केंद्रीय कायदे मंडळाच्या इच्छेचा व मतांचा त्या ठिकाणी मतांचा देखील म्हणजे एक त्या ठिकाणी तो टाळू शकत होता. अशा पद्धतीने व्यापक अधिकार गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाला तिथं मिळालेले होते. कार्यकारी मंडळ वॉज केंद्रीय कार्यमंडळ असं या ठिकाणी मी दिलेलं आहे. त्यामध्ये कार्यकारी मंडळाला या ठिकाणी व्यापक अधिकार मिळालेले आहेत. त्यामुळं जबाबदार शासन पद्धतीचं तत्त्व जरी म्हटलेलं असेल मॉन्टेग्यू घोषणेमध्ये किंवा सरनाम्यामध्ये, तरी हे त्या ठिकाणी अंतर्भूत केलेलं आपल्याला थोडंसं दिसत नाही आहे. आता या कायद्याने केंद्र सरकार व प्रांत सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली आहे आणि ती करण्यासाठी 2 सूच्या किंवा 2 याद्या काढण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये एक आहे केंद्रीय जी राष्ट्रीय आहे आणि दुसरी आहे प्रांतिक ती प्रादेशिक आहे. आता यामध्ये व्यापक अधिकाराच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर भारतीयांकडे कमी महत्त्वाची खाती देण्यात आलेली होती. हे एक आपण लक्षात घ्यायचे. कधी प्रश्न याच्यावरती सुद्धा असे बनू शकतात आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात बॅकग्राऊंडमध्ये की कार्यकारी मंडळाचे अधिकार व्यापक आहेत हे आपण म्हटलं नुसतं. मग हे कशा स्वरूपात महत्त्वाचे आहेत तर एक प्रकारे विधेयक टाळणे किंवा एक नियुक्ती करण्याचा अधिकार असेल गव्हर्नर जनरलचा, ठीक आहे, किंवा कायदे मंडळाच्या इच्छेचा अव्हेरसुद्धा किंवा एक टाळण्याचा जो भाग असेल कार्यकारी मंडळाचा ते सुद्धा त्या ठिकाणी होतं. मग भारतीयांकडे कमी महत्त्वाची खाती त्याच्यामध्ये दिलेली होती. जरी भारतीयांकडे 3 जागा या कार्यकारी मंडळातल्या असल्या तरीसुद्धा कमी महत्त्वाची खाती त्यांना देण्यात आलेली होती. प्रशासनासाठीच प्रांतांकडे फक्त त्या ठिकाणी अधिकार विभागणी करण्यात आलेली होती. म्हणजे प्रशासनासाठीच एक प्रांतिक लोकांकडं किंवा प्रांतिक भागामध्ये जास्तीत जास्त संख्या सभासदांची घ्यायची फक्त दाखवायसाठी आणि त्या ठिकाणी त्यांना वेळप्रसंगी जो निर्णय कोण घेणार त्या बाबतीत तर गव्हर्नर जनरलच घेणार. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक वर्चस्व, व्यापक अधिकार, कार्यकारी सत्ता गव्हर्नर जनरल आणि ब्रिटिश राजसत्तेला तो जबाबदार होता. हे एक लक्षात घ्यायचं आहे. कारण कार्यकारी ही सत्ता कोणाकडे असायची गव्हर्नर जनरलकडे आणि तो कोणाला जबाबदार होता हा पूर्णपणे ब्रिटिश राजसत्तेला तो जबाबदार होता. ठीक आहे. आता पुढे सांप्रदायिकतेमध्ये जर बघितलं सांप्रदायिकतेच्या अगोदर शेषाधिकार जे आहेत हे शेषाधिकार केंद्राकडे होते. 2 सूच्या त्याच्यामध्ये होत्या. केंद्र सूचीमध्ये संरक्षण असेल किंवा परराष्ट्र संबंध असेल, सार्वजनिक कर्ज असेल, पोस्ट, तारायंत्रे, आयात निर्यात, दळणवळण, मुलकी व फौजदारी कायदा किंवा चलन इत्यादी विषयांचा समावेश त्याच्यामध्ये होता. आता जे महत्त्वाचे विषय आहेत ना हे सर्व महत्त्वाचे विषय केंद्रसूचीत टाकलेले होते. उदाहरणार्थ प्रश्न त्याच्यावर जर विचारला तर हे महत्त्वाचे जे काही केंद्रसूचीतील विषय आहेत हे नोट डाऊन करून घ्या तुम्ही किंवा अभ्यास करताना तुम्ही ते लक्षात ठेवा. संरक्षण असेल, परराष्ट्र संबंध असेल, सार्वजनिक कर्ज असेल, पोस्ट व तारायंत्रे असतील, आयात निर्यात असेल, त्याच्यामध्ये दळणवळण, तेच मुलकी व फौजदारी कायदा असेल किंवा चलन असेल इत्यादी महत्त्वाचा. ठीक आहे. आणि प्रांतसूचीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था आल्या, सार्वजनिक आरोग्य, जमीन महसूल, सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, जंगले, दुष्काळ निवारण, कायदा सुव्यवस्था, ठीक आहे, इत्यादी विषयांचा समावेश त्याच्यामध्ये होता. शेषाधिकार केंद्राकडे होते. आता सांप्रदायिक प्रतिनिधित्वाचे तत्त्व या ठिकाणी विस्तृत करण्यात आलेले होते या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे. असं का म्हटलेलं आहे या ठिकाणी? ओके. तर सांप्रदायिकतेचे तत्त्व जे आहे हे वाढवण्यात आलेलं होतं. म्हणजे या ठिकाणी एक जी गोष्ट होती म्हणजे शिखांना त्या ठिकाणी एक प्रकारे जागा वाढवून स्वतंत्र मतदारसंघ दिलेले होते. जसं 1909मध्ये मुस्लिम मतदारसंघांना दिलेलं होतं तशाच पद्धतीने. ओके. यामध्ये शीख असेल, भारतीय ख्रिश्चन असतील, अँग्लो इंडियन्स असतील यांना युरोपियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद करण्यात आलेली होती. त्यामुळे आपण सांप्रदायिक प्रतिनिधीचे तत्त्व विस्तृत पद्धतीने केलं असं म्हणू शकतो. पुढे लोकसेवा आयोगाची स्थापना 1926मध्ये केली. म्हणजे या कायद्यामध्ये त्याची तरतूद होती. त्यानुसार नागरिक सेवक जे होते यांच्या भरतीसाठी 1926पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढे अर्थसंकल्प वेगवेगळे मांडले जाऊ लागले. म्हणजे केंद्रासाठी वेगळा, प्रांतासाठी वेगळा. ठीक आहे. अशा पद्धतीने अधिकार प्रांतिक विधिमंडळांना सुद्धा देण्यात आलेली होती. पडताळणीकरता 10 वर्षानंतर एक वैधानिक आयोग नेमावा असं सुद्धा त्या ठिकाणी एक तरतूद या कायद्यान्वये करण्यात आलेली होती. म्हणजे हा कायदा सुरू झाल्याच्या नंतर 10 वर्षानंतर काय याचं इम्पॅक्ट झालेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करण्यासाठी यामध्ये या सर्व गोष्टी घेण्यात आलेल्या होत्या. आता यामध्ये बरेच काही दोषसुद्धा होते. हे दोष तुम्हाला लक्षात आलेच असतील. त्यासाठी व्हिडिओ रिपीटसुद्धा पाहायचा आहे आणि जे मुद्दे त्यामध्ये आलेले आहेत ते मुद्दे पुन्हा एकदा रिपीट करून तुम्ही घ्यायचे देखील आहेत, आठवायचे आहेत आणि आठवून थोडक्यात एक नोट म्हणून तुम्ही लिहून देखील काढायची
आहेत. ओके, आता याच मुद्द्यांवरती एक थोडासा उजाळा देण्यासाठी, रिव्हिजन करण्यासाठी आपण यावरती काही क्वेश्चन्स जे आहेत हे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन आपण आता बघूया. जर ते दोष आहेत या दोषांच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलंच तर त्यावरती 1-2 मुद्दे आपण त्या ठिकाणी घेऊया आणि नंतर आपल्या क्वेश्चन्सकडे जाऊया. तर यामध्ये दोष जर महत्त्वाचं बघितलं म्हणलं तर भारताच्या राज्यकारभारामध्ये सर्वात जास्त जे अधिकार आहेत हे अधिकार किंवा व्यापक अधिकार किंवा महत्त्वपूर्ण स्थान जर कोणाला द्यायचं असेल तर ते गव्हर्नर जनरललाच आहे. आणि हे यापूर्वीच्या कायद्यांमध्ये सुद्धा गव्हर्नर जनरलला हे पूर्वी स्थान जे होतं हे महत्त्वाचं देण्यात आलेलं होतं आणि ते यामध्ये सुद्धा तशाच पद्धतीने ठेवण्यात आलेलं होतं. पुढे केंद्र सरकारमध्ये जबाबदार शासन पद्धतीचा अवलंब या ठिकाणी करण्यात आलेला नव्हता. मतदानाचा अधिकार विस्तृत करण्यात आला असला तरी देशाच्या बऱ्याच अंशी लोक त्या मताधिकारापासून वंचित राहिलेले होते. संख्या अतिशय कमी होती मताधिकारामध्ये आणि त्यासाठी जी पात्रता होती, तर्क होते ते सुद्धा या ठिकाणी थोडेसे खूप जास्त मोठे होते. आणि कायदेमंडळासाठी जातीय किंवा वर्गीय प्रतिनिधित्वाचे निकष या ठिकाणी कायम ठेवण्यात आलेले होते, जेणेकरून आता यामध्ये द्विदल राज्यपद्धती या ठिकाणी जी आखण्यात आलेली होती त्यामुळेच सर्व काही गोष्टी पुढे म्हणजे ही द्विदल जी राज्यपद्धती होती ही थोडीशी सदोष होती असे म्हणायला काय हरकत नाही. कारण कायदेमंडळाला जबाबदार असलेल्या मंत्र्यांना राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी त्या ठिकाणी दिली, परंतु जे महत्त्वाची गोष्ट होती म्हणजे भारतीय जनतेच्या मनातून द्विदल राज्यपद्धती पूर्णपणे त्या ठिकाणी बाहेर काढायची, म्हणजे एक महत्त्वाचं संधी द्यायची त्यांना. परंतु संधी दिल्याच्या नंतर जरी त्यांनी काही काम केलेलं असेल तर ते नाकारण्याचं पूर्णपणे अधिकार जो होता तो गव्हर्नर जनरलला होता. म्हणजे या ठिकाणी भारतीय लोकांचा असंतोष किंवा पहिल्या महायुद्धामध्ये भारतीय लोकांचं सहकार्य मिळविण्यासाठी जी घोषणा केलेली होती त्या घोषणाची अंमलबजावणी आम्ही करणार, त्यासाठी भारतीयांचं सहकार्य जास्तीत जास्त घेणार, दुहेरी शासन प्रणाली त्या ठिकाणी आणणार, द्विगृही सभागृह आम्ही निर्माण करून त्यामध्ये बऱ्याच अंशी सभागृहामध्ये सदस्यांना नियुक्त करणार, अशा पद्धतीने या सुधारणा कायद्यामध्ये होत्या. आणि या कायद्याचे इम्पॅक्ट जे काही झालेले आहेत ते काही क्वेश्चनमधून सुद्धा आपण बघणार आहोत. त्यामुळं क्वेश्चनसुद्धा तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन व्यवस्थित पाहायचे. ठीक आहे, तर फर्स्ट क्वेश्चन आहे इसवी सन 1919च्या भारत सरकारविषयक कायद्याच्या सरनाम्यात खालील 4 तत्त्वे दिलेली आहेत, त्यातील अयोग्य विधान ओळखायचे. भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील. भारतात जबाबदार शासन पद्धती क्रमाक्रमाने प्रत्यक्षात आणली जाणार. भारतात जबाबदार शासन प्रणालीला निर्माण करण्याचे कोणतेही उद्दिष्ट या ठिकाणी नाही. जबाबदार शासन प्रणालीकरिता भारतीयांचे प्रत्येक क्षेत्रात सहकार्य मिळवणे यावरती भर. आता अयोग्य विधान आपल्याला ओळखायचे. जी घोषणा होती किंवा जी तत्व होते, चरणामा होता, त्यावरून आपल्याला एकच गोष्ट या ठिकाणी लक्षात येते की भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक राहील हे त्यात नमूद होतं. पुन्हा नंतर भारतात जबाबदार शासन प्रणाली क्रमाक्रमानं देणं हे देखील तिथे सांगितलेलं होतं आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी करणार होते, हे त्यांचं उद्दिष्ट होतं. या ठिकाणी तिसऱ्या विधानामध्ये ते नाही असं दिलेलं आहे, त्यामुळं अयोग्य विधान ते आहे. सेकंड क्वेश्चनकडे जाऊया. योग्य विधान निवडायचं आहे. 4 विधानं दिलेली आहेत. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एकूण 9 साधारण सदस्य असतील. कायदेमंडळाला गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाला हटविण्याचा अधिकार होता. 1919च्या कायदेमंडळात एकूण 140 सदस्य होते. भारत मंत्र्याचे काही प्रमाणात केंद्र सरकारवरील नियंत्रण कमी करण्यात आले. आता यामध्ये 4ही विधानं जी दिलेली आहेत ती कशी आहेत ती बघायची आहेत आपल्याला. योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तुम्ही जे मी सांगितलेलं आहे त्यावरून तुम्ही थोडंसं शांत डोक्याने व्हिडिओ पॉज करून याचा आन्सर जरी विचार केला आणि जर आन्सर तुम्ही योग्य काढलं तर एकदम व्यवस्थित तुम्ही ते लक्षात घेतलं आहे असं समजायला काही हरकत नाही. ओके, गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात एकूण 8 साधारण सदस्य होते. गव्हर्नर जनरल 1 असे एकूण 9 होते, त्यामुळे अविधान चुकीचं आहे. कायदेमंडळाला गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाला हटविण्याचा अधिकार होता हे या ठिकाणी चुकीचं आहे. गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळाला हटविण्याचा अधिकार नव्हता. कार्यकारी मंडळ या ठिकाणी व्यापक अधिकारासह कायदेमंडळावरती डोईजड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या कायद्यामध्ये केलेला आहे. 1919च्या कायदेमंडळात एकूण 145 सदस्य होते. 140 सदस्य या ठिकाणी केंद्रीय कायदेमंडळातील दिलेले आहेत. भारत मंत्र्याचे काही प्रमाणात केंद्र सरकारवरील नियंत्रण कमी करण्यात आलेले होते. भारत मंत्र्याचे काही प्रमाणात नाही तर फक्त सोपीव आणि सोपीव खात्याकरिता आणि ते सोपीव प्रांतातील खात्यांकरिता त्या ठिकाणी कमी करण्यात आलेले होते. राखीववरील जे अधिकार होते भारत मंत्र्यांचे ते ॲज इट इज होते. योग्य विधान विचारलेले, यामधील एकही विधान या ठिकाणी योग्य नाही आहे. तिसरा प्रश्न आहे योग्य जोड्या लावायच्या आहेत. गटात अ गट ब गट दिलेलं आहे. मॉन्टेग्यू घोषणा, लखनौ करार, 1919चा कायदा संमती, 1919चा द्विशासन कायदा प्रांतात लागू. डेट दिलेल्या आहेत महत्त्वाच्या. मॉन्टेग्यू घोषणा जी आहे ही 20 ऑगस्ट 1919ची आहे. लखनौ करार जो आहे हा 30 डिसेंबर 1916चा आहे. 1919चा कायदा संमती म्हणजे 1919च्या द इंडियन काउन्सिल ॲक्ट ऑफ 1919ला
मान्यता 23 डिसेंबर 1919ला झाली. ही मान्यता घेत असताना मॉन्टेग्यू आणि चेम्सफर्ड हे भारतामध्ये आले. भारतामध्ये फिरून त्यांनी समस्या जाणल्या, कारण तो थोडासा भारतीय धोरणवादी अधिकारी होता मॉन्टेग्यू. आणि भारतामध्ये येऊन सर्व अहवाल वगैरे गोळा केल्याच्या नंतर पार्लमेंटमध्ये जो ॲक्ट मांडला, त्या ॲक्टमध्ये त्याला मंजुरी 23 डिसेंबर 1919ला मिळाली. आणि 1919चा जो द्विशासन कायदा होता प्रांतात लागू करायचा, तो 1 एप्रिल 1921पासून लागू करण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 2 या ठिकाणी त्याचा आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 4कडे जाऊया आपण. योग्य विधान निवडायचे. 4 विधान दिलेली आहेत. त्यामध्ये राज्यसभेचे दरवर्षी 1/2 सदस्य निवृत्त होतात. केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद कालावधी 5 वर्षाचा होता. केंद्रीय सभासदांनी नामंजूर केलेले कायदे राज्यसभा मंजूर करून घेत असे. सभागृहाच्या बाबतीत कार्याचे सर्व अधिकार हे गव्हर्नर जनरलकडे होते. आता योग्य विधान आपल्याला निवडायचे. पहिलं विधान जे बघितलं आपण, ते राज्यसभेचे दरवर्षी 1/5 सदस्य होते, निवृत्त होते, म्हणून अविधान बरोबर चुकीचं आहे. केंद्रीय कायदेमंडळाचे सभासद कालावधी 3 वर्षाचा होता, इथं 5 वर्षाचं दिलं आहे. केंद्रीय सभागृहाने नामंजूर केलेले कायदे राज्यसभा मंजूर करून घ्यायची, हे बरोबर आहे आणि हाच हेतू या स्टेट ऑफ काउन्सिलचा होता. तिसरं विधान या ठिकाणी बरोबर सापडले. आता चौथं विधान काय आहे, तर सभागृहाबाबतचे कार्याचे सर्व अधिकार हे गव्हर्नर जनरलकडे होते. कार्याचे सर्व अधिकार गव्हर्नर जनरलकडे नव्हते. काही अधिकार सभागृहातील सदस्यांनासुद्धा देण्यात आलेले होते, जसं की ठराव मांडणे, चर्चा करणे, प्रश्न विचारणे, पुरवणी प्रश्न विचारणे. ठीक आहे, तर या गोष्टीमध्ये फक्त क हे आपला आन्सर असणार आहे, बाकीचे सर्व हे अयोग्य आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 2 विधानं दिलेली आहेत. त्यामध्ये 1919च्या कायद्याचे भविष्यात घडलेल्या गोष्टींबद्दल योग्य विधान निवडा. 1934मध्ये काँग्रेसने कायदेमंडळाचा बहिष्कार मागे घेऊन कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला. 1923 व 1926मध्ये स्वराज्य पक्षाने निवडणुकीत भाग घेतला. आता हे थोडंसं एक आपण न बघितलेला पार्ट होता, परंतु तुम्हाला हा माहीत असणं आवश्यक आहे, कारण एक मुख्यच्या आणि पूर्वच्या दृष्टीने या सर्व विधानांना या कायद्याच्या आसपास थोडंसं फिरवण्याचा प्रयत्न देखील केलेला असतो. पर्याय दोन्ही बरोबर आहेत. दोन्ही बरोबरमध्ये 1934मध्ये काँग्रेसने कायदेमंडळाचा बहिष्कार मागे घेऊन कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये भाग घेतलेला होता, आणि 23 आणि 26मध्ये स्वराज्य पक्षाने निवडणुकीत देखील भाग घेतलेला होता. 6 नंबरचा क्वेश्चन आहे. 1907च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद ॲनी बेझंट यांनी भूषविले. 1920मध्ये त्रावणकोर कोचीन हे संस्थान महिलांना मतदानाधिकार देणारे पहिलेच संस्थान ठरले. तिसरं विधान आहे. 1927मध्ये डॉक्टर मुथुलक्ष्मी रेड्डी देशातील कायदेमंडळाच्या मद्रासमधील पहिल्या महिला सदस्य बनल्या. 1921मध्ये सर्वप्रथम मद्रास व त्यानंतर बॉम्बे कायदेमंडळांनी महिलांना मताधिकार प्रदान केला. यातील वरीलपैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. त्यामधील सर्वची सर्व विधानं जी आहेत ही बरोबर आहेत. तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्यायची आहेत. ठीक आहे, आणि ही महत्त्वाची आहेत, नोटसुद्धा करून घ्यायची आहे. इन लेक्चर्समध्ये आपलं आलेलं नव्हतं, परंतु ह्या गोष्टी तुम्हाला अशा नोट करायच्या आहेत. अभ्यास करत असताना ह्या ज्या गोष्टी असतात, या गोष्टी तुम्हाला इतर काही स्पर्धा परीक्षेची पुस्तकं असतील, त्या क्वेश्चन्स बँक असतील, त्याच्यामध्ये हे तुम्हाला सापडतील. ठीक आहे, आणि हे असे इकडून तिकडून कधी कधी वाचताना सापडलेले असतात, ते आपण त्या आपल्या जे स्पेसिफिक नोटबुक केलेलं असतं आपण त्या सब्जेक्टचं, त्या सब्जेक्टमध्ये ह्या लिहून ठेवायच्या आहे. ठीक आहे, यातून क्वेश्चन तुमच्यासाठी एक मी देणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या महिला कोण होत्या? ठीक आहे, कारण 1917मध्ये जे काँग्रेसचं अधिवेशन झालेलं होतं, त्यात राजकीय नेतृत्व महिलांना मिळावं असा एक मुद्दा त्यामध्ये आणलेला होता. आणि त्यानंतर महिलांना 1920पासून त्रावणकोर कोचीन हे संस्थान महिलांना मतदानाधिकार देण्याचं पहिलं संस्थान ठरलेलं होतं. नंतर पुन्हा मग त्यामध्ये मद्रास सर्वप्रथम, बॉम्बे नंतर त्यानंतर आलं. आता निवडणूक लढविणाऱ्या पहिल्या महिला त्या ठिकाणी कोण होत्या? भलेही त्या ठिकाणी निवडून जरी नसल्या आल्या तरी त्या कोण होत्या हे तुम्ही त्या ठिकाणी गुगल देखील करायचं. गुगल करूनसुद्धा तुम्ही कमेंट केली त्यामध्ये तरी चालेल, किंवा वाचन असेल आणि वाचनात कुठे आले असेल तर ते सुद्धा सांगायचं आहे. ठीक आहे, तर यामध्ये लास्ट क्वेश्चन जो आहे हा तुमच्यासाठी असणार आहे, आणि त्याचा आन्सर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे किंवा मेल करायचा आहे. कायदेमंडळाच्या सदस्यांच्या अधिकारावर 1919च्या कायद्यानुसार कोणत्या मर्यादा होत्या? त्यातील अयोग्य विधान निवडायचं आहे. काही विधेयकं मांडण्यापूर्वी भारत मंत्र्यांची संमती आवश्यक होती. सभागृहाने पारित न केलेला कायदा गव्हर्नर जनरलला पारित करत. गव्हर्नर जनरल 6 महिन्यासाठी अध्यादेश काढू शकेल. कायदेमंडळाने जरी विधेयक पारित केले तरी त्या विधेयकास पूर्ण नकाराधिकार देण्याचा अधिकार होता. ठीक आहे, तर हा क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. कमेंट बॉक्समध्ये आन्सर मेन्शन करायचं आहे. थोडंसं फास्ट आपण या ठिकाणी घेतलं आहे, परंतु तुम्ही त्या ठिकाणी ऐकताना मला वाटतं की तुम्हाला ऐकताना हे जास्त काही फास्ट वाटणार नाही. ओके, तर अशाच पद्धतीने आपण पुढचे देखील टॉपिक बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे, ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. लिंक इकडून तिकडून येण्याची वाट पाहू नका,
कारण राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या आपण या ठिकाणी बरेच अंशी जे किचकट काही टॉपिक आहेत, अवघड काही टॉपिक आहेत ते आपण नेहमी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हीसुद्धा त्या ठिकाणी आम्हाला हे टॉपिक कुठले घ्यायचे आहेत किंवा कोणते तुम्हाला आवश्यक वाटतात त्या ठिकाणी ते सुद्धा सुचवायचे आहेत. आम्ही ते निश्चितच तुमच्यासमोर घेऊन येऊ आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, जेणेकरून पुढचे व्हिडिओ आम्ही तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यासमोर घेऊन येऊ. ठीक आहे, तर भेटू आपण पुढच्या आपल्या लेक्चर्समध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय अँड थँक्यू.